नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान आज सोलापूर दौऱ्यावर. विविध विकास कामांसह 90,000 घरांचं लाभार्थ्यांना हस्तांतरण. अंबाजोगाई इथल्या नियोजित एफएम केंद्राची पायाभरणी. विकसित भारत संकल्प यात्रा फेब्रुवारी महिन्यातही सुरू ठेवण्याची पंतप्रधानांची घोषणा. कोचिंग क्लाससाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीचं 23 जानेवारीपासून सर्वेक्षण. आणि तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11:15 वाजता ते सोलापूर इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. यात 2,000 कोटी रुपयांचे 8 अमृत प्रकल्प आहेत. त्याशिवाय नागरी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 90,000 घरांच्या चाव्यांचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रतिकात्मक वितरण होणार आहे. सोलापूर इथल्या रे नगर गृहनिर्माण संकुलातल्या 15,000 घरांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमात पीएम स्वनिधी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं 10,000 लाभार्थ्यांना वितरण होणार आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आकाशवाणीच्या नियोजित केंद्राची पायाभरणी आज सायंकाळी पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून होणार आहे. हे एफएम प्रसारण केंद्र 10 किलोवॅट क्षमतेचं असेल. बंगळुरू इथंही विकास कामांच्या उद्घाटनानंतर चेन्नई इथल्या 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांनी काल श्री रामजन्मभूमी मंदिराच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी केलं. दरम्यान राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुपारी 2:30 वाजेपर्यंत ही सुट्टी असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रा फेब्रुवारी महिन्यातही सुरू ठेवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या यात्रेच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी काल त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. सरकारी योजनांपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये या उद्देशानं ही यात्रा सुरू असून आतापर्यंत 15 कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी या यात्रेचा लाभ घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले, मुझे इस बात से खुशी है कि विकसित भारत संकल्प यात्रा में बड़ी संख्या में हमारे युवा माय भारत वॉलंटियर के रूप में रजिस्टर हो रहे हैं. इस यात्रा के दौरान करोड़ों लोगों ने भारत को विकसित बनाने का संकल्प लिया है. या कार्यक्रमात देशभरातले हजारो लाभार्थी, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मुंबईतल्या मुलुंड इथल्या कल्पना या तृतीयपंथीय लाभार्थ्यानं पंतप्रधानांशी यावेळी संवाद साधला. देख लीजिए, अभी हमारा किन्नर समाज के लिए कुछ करने के लिए मैं तैयार हूँ, मैं कर रही हूँ सर. अभी महाराष्ट्र में कोई बचत गट नहीं था किन्नर के लिए. फर्स्ट पहले बचत गट हम ही खोला था और बाकी लोग भी खोलने की कोशिश कर रही हूँ, सबको समझा रही हूँ. और संजय गांधी योजना का पेंशन आप दे रहे हैं, वो भी हम लोग सब देने के लिए कोशिश करें. पहले सब किसी को भी नहीं मिला था सर. विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री इथल्या नगरपंचायत मैदानात पोहोचली. आमदार हरिभाऊ बागडे यांनी यात्रेत भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती. मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत दर्शन जाधव यांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती दिली. मी दर्शन एकनाथ जाधव, प्रॉपर फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा एक लाभार्थी आहे आणि माझ्या घराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि कोणत्याही डॉक्युमेंटसाठी कुठे काही प्रॉब्लेम आला नाही आणि वेळेच्या वेळेत जी रक्कम आम्हाला मिळत गेली, त्याच्यामुळे आम्हाला ते काम पूर्ण करण्यास हे झालं आणि मी परत एकदा केंद्र शासनाचा आभारी आहे. दावोसचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल मुंबईत परतले. या दौऱ्यात 3,53,000 कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून 1,00,000 कोटींच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गेल्या वर्षी झालेल्या 1,37,000 कोटींच्या सामंजस्य करारांपैकी 80% करार पूर्ण करण्यात आले होते. यावेळी केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधांसाठी या दौऱ्यात हिताची MGRM नेट या कंपनीसोबत भागीदारी करार करण्यात आला आहे. याशिवाय ह्युंदाई कंपनीसोबत 6,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामुळे राज्यात 4,500 युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीचं सर्वेक्षण येत्या 23 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगानं कळवलं आहे. या सर्वेक्षणासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. 20 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या आणि महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या आणि वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ्टवेअर वापरण्याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण 31 जानेवारीपूर्वी पूर्ण होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.
दरम्यान कुणबी मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या 54 लाख नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तात्काळ विशेष शिबिराचं आयोजन करण्याचे आदेश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या नोंदी नागरिकांना पाहता याव्यात यासाठी तलाठ्यांमार्फत गाव पातळीवर या याद्या उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. याचा नोंदीचा पुरावा म्हणून वापर करून पात्र व्यक्ती जातीचे दाखले काढू शकतील. मराठा आरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटे इथं राज्य सरकारचं शिष्टमंडळ काल दाखल झालं. या शिष्टमंडळात आमदार बच्चू कडू यांचा सहभाग असून या शिष्टमंडळानं जरांगे यांच्याशी चर्चा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात काल कोविड-19च्या 71 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 144 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात 489 रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोनाच्या JN1 या नव्या प्रकारानं बाधित रुग्णांची संख्या 451 आहे. त्यापैकी सर्वाधिक 189 म्हणजे 40% रुग्ण पुण्यात आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं कोचिंग क्लासेस अर्थात खासगी शिकवणीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार कोचिंग संस्था 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश देऊ शकत नाहीत. 10वी नंतरच विद्यार्थ्यांची नाव नोंदणी होऊ शकेल, असं मंत्रालयानं सांगितलं आहे. कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षक ठेवू शकणार नाहीत. ते मुलांच्या नोंदणीसाठी पालकांची दिशाभूल करणारी आश्वासनं देऊ शकणार नाहीत. शाळेच्या वेळेत कोचिंग चालणार नाही आदी सूचना मंत्रालयानं दिल्या आहेत. कोचिंग संस्थांच्या उपक्रमांच्या देखरेखीची जबाबदारी सर्व राज्य सरकारांची असेल, असं देखील या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात काल घटस्थापनेनं झाली. तत्पूर्वी काल पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. 25 जानेवारीपर्यंत हा उत्सव चालणार असून या दरम्यान शाकंभरी नवरात्र महोत्सवाचं वैशिष्ट्य असलेली जलकुंभ यात्रा 22 जानेवारी रोजी होणार आहे. परभणी इथं काल विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते पूर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी इथल्या गजानन मोरे आणि शिवराज मोरे यांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं. अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी कमी असून सर्व संबंधित विभागांनी पुन्हा काळजीपूर्वक नोंदींची फेरतपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आर्दड यांनी दिले. लातूर तालुक्यातल्या 15 गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरणास सुरुवात करण्यात आली. या गावांमध्ये विशेष शिबिर घेऊन 132 कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आली. ज्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना अडचणी येत आहेत त्यांना मार्गदर्शन करून आलेले अर्जही यावेळी स्वीकारण्यात आल्याची माहिती लातूरच्या विभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे यांनी दिली. प्रशासनानं केलेल्या विविध अभिलेखांच्या तपासणीतून लातूर तालुक्यातल्या 15 गावांमध्ये 384 कुणबी नोंदी आढळल्या होत्या. जालना जिल्ह्यातल्या मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता कागदपत्र तपासण्याचं काम सुरू आहे. नोंदी आढळलेल्यांना प्रमाणपत्र वितरणासाठी आजपासून 3 दिवस तहसील कार्यालय आणि महसूल कार्यालय सुरू राहणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान आज सोलापूर दौऱ्यावर विविध विकास कामांसह 90,000 घरांचं लाभार्थ्यांना हस्तांतरण. अंबाजोगाई इथल्या नियोजित FM केंद्राची पायाभरणी. विकसित भारत संकल्प यात्रा फेब्रुवारी महिन्यातही सुरू ठेवण्याची पंतप्रधानांची घोषणा. कोचिंग क्लाससाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी आणि तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.